नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक जुडी कढीपत्त्याची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा, पूर्ण पानं धुवून घेतलेली आहेत। त्यासाठी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या लागणार आहेत, अर्धा इंच आलं लागणार आहे आणि एक गड्डी लसूण घेतलेला, हे आपल्याला कुटून घ्यायचे आहे। आता आपल्याला काय करायचे, हे कढीपत्त्याची पानं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने, आणि हे मी चॉपर मध्ये बारीक करणार आहे। तुम्ही बारीक कापून घेतले तरी चालतील। कढीपत्त्याची बघा सगळी पानं मी चॉपर मध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण आता हे बारीक करून घेऊया। एकदम बी आपल्याला असं बारीक जास्त करायचं नाहीये। कढीपत्ता बघा बारीक करून घेतलेला आहे, अशा पद्धतीत बारीक करायचं, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बारीक नाही करायचं। हिरवी मिरची, आलं आणि लसूण बघा मी कुटून घेतलेला आहे। तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्याला 1 चमचा टाकायचे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे चांगले भाजले, ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, जास्त बारीक असा कापायचा नाही, अशा पद्धतीत कापायचे। आणि कांदा जरा भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, आता गॅस जरा बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटलेलं आहे ते आता हे आपण एकदम मिनिटभर परतून घेऊया बारीक गॅसवर। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता गॅस मीडियम करायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बघा सफेद तीळ आहे ते पण आता ह्याच्यावर आपल्याला भाजायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला 1 मुठभर शेंगदाणे बघा मी भाजून कुटून घेतलेले आहेत, मोठे मोठे कुटल्यात, बारीक जास्त कुटायचे नाही। तर हे पण ह्याच्यावर परतून घ्यायचं, परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि जे आपण कढीपत्ता बारीक करून घेतला ना तो टाकून द्यायचा आणि हे सगळं आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं, मिक्स करून घेतले व्यवस्थित असं, आणि गॅस आता बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घेतली बघा मी कापून, 1 वाटीभर आहे, ती पण ह्याच्याबरोबर मिक्स करायची। कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मी परतून घेतलेलं आहे ना एकसारखं। आता हे सगळं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं। आता तुम्हाला सांगते, ह्यात तुम्ही काय टाकू शकता, ह्याच्यात तुम्हाला जर पाहिजे असलं तर 1 टमाटर पण बारीक कापून टाकू शकता, छान लागते ना अशा पद्धतीचे। तर 1 नंबर लागते, तुम्ही करून बघा। आणि कढीपत्ता खाल्ल्याला एकदम छान असा असतो, चांगला असतो आपल्या शरीरासाठी। ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।